आपल्या या बार्शी मतदारसंघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार माझे भाऊ, ज्यांनी खरंच म्हणजे आता जे बोलले मला सगळ्यांची नावं माहीत नाही, नवीन अजून, पण ज्यांनी माझं तिकीट खेचून आणलं. आज मी महायुतीची उमेदवार आहे ते मी माईकवर बोलते एवढ्या मोठ्या मीडिया समोर. फक्त राजेंद्र राऊत साहेबांनी आग्रह धरला की आशावादांना तिकीट द्यायचं, म्हणून आज मी मोदी साहेबांचं तिकीट मिळवून तुमची उमेदवार म्हणून समोर उभी आहे. पहिले तर मी राजेंद्र राऊत साहेबांचा म्हणजे मी आभार मानत, म्हणजे आभार खूप छोटा शब्द आहे, कारण त्यांनी एवढा मोठा विश्वास ठेवला माझ्यावर. आता कोणीतरी बोलताना म्हणाले की आगळगावसाठी ताईंचं योगदान काय, म्हणजे आता माझा खरं म्हणजे मी इंडिव्हिज्युअल आणि बाकी बोलायचं नाही, मोदी साहेब विकास एवढं बोलायचं ठरवलं. पण आज राजेंद्र राऊत साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याचं काहीतरी कारण असणार आहे. आणि आगळगावला विकास काय केला त्या खासदारांना, प्रतिस्पर्धी उमेदवाराला विचारायला पाहिजे. मी माहिती घेतली, मला वाटतं आगळगावला 5 लाख रुपये दिलेले. हे जर उल्लेखनीय कामगिरी असेल तर याच्यापेक्षा मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी माझ्या जिल्ह्यामध्ये केली. माझ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून 5 कोटीच्या खाली माझ्या मतदारसंघात कुठे मी निधी दिलेला नाहीये, आणि ते पण टक्केवारी न घेता. म्हणजे इथं बरेच जण मी विचार करत होते काय बोलायचं, ते माझं भाषण वेगळं आहे. मला वाटतं देवाने काहीतरी योजून एकदा खासदार केलं, कारण आमच्या भागात आम्हाला सगळ्यांना माहिती होते प्रतिस्पर्धी उमेदवार किती फेकाफेकी करतात. पूर्ण धाराशिव मतदारसंघाला माहिती होणं गरजेचं होतं, म्हणून मागच्या 5 वर्षात अनुभव आपल्याला आलाय. आणि आता सगळेजण खंबीरपणे महायुतीच्या मोदी साहेबांच्या पाठीशी, राजेंद्र राऊत साहेबांच्या पाठीशी बार्शी तालुका खंबीरपणे उभं राहील हा मला विश्वास आजच्या गर्दीवरनं वाटतोय. म्हणजे इथं आलेले बरेच तुम्ही सगळे मुद्दे बोलला, मला काही बोलायचीच गरज नाही. त्या दिवशीची गर्दी फॉर्म भरतानाची काय होती आणि किती उत्साह होता. फक्त अजित पवार साहेबांना लवकर विमान हे करायचं होतं म्हणून, नाही तर अजून 2 तास डान्स चालला असता आणि एवढा जोश आणि उल्हास होता. त्यामुळे खोटं रील करून हे आम्हाला सवय आहे, बार्शीला त्याचा अनुभव येतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्या मते. पण मी बाकीचं त्यांच्याबद्दल खरं, आणि एवढे मोठे मीडिया आहेत, पूर्ण भाषण यावेळेस नीटच दाखवा तुम्ही प्लीज, मीडियाने पण. जास्त बोलते का राजेंद्र राऊत? आज मी आपल्याकडे येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, रासप महादेव जानकर साहेबांचा, रिपाई आठवले साहेबांचा, मनसे राज ठाकरे साहेबांची लहुजी शक्ती सेना, स्वाभिमानी पक्ष, रयत क्रांती सेना, स्वाभिमानी संघटना, रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाची उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी आज बार्शीला, आगळगावला करायला आलेले, इथं परिसरातील आलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, परिसरातील वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते, मीडिया, सगळ्यांना कळकळून विनंती की येत्या 7 वेळेला माझा 1 नंबरचं बटन आहे, तो पण योगायोग चांगला आहे, घड्याळासमोरचं बटन दाबून आपल्याला विक्रमी मताने विजयी करा ही विनंती करते. सगळ्यात प्रथम तर मला एक गोष्ट क्लिअर करायचंय की अर्चना पाटील हे एक माध्यम आहे, म्हणजे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण नाहीच आहे. म्हणजे हा जो प्रश्न पडतोय की आगळगाव अर्चना, मी ते परत बोलत नाही, पण अर्चना पाटील विरुद्ध कोणीतरी निवडणूकच नाहीये. ही निवडणूक मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी आहे. कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं, कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा, कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला महासत्तेकडे घेऊन जाईल ही ठरवणारी निवडणूक आहे. मोदी साहेबांनी मला वाटतं मागच्या 2 टर्म मध्ये 10 वर्षामध्ये आपलं नेतृत्व
सिद्ध केलंय. मी बाकीच्या मोदी साहेबांच्या योजना सांगत नाही, 1 रुपयात पीक विमाच्या 12,000 किंवा काय, पूर्ण आपल्याला 2-4 तास जातील. मला अजून आपल्याला राऊत साहेबांना ऐकायचंय. फक्त एक गोष्ट निश्चित सांगेल की जेव्हा जगावर करोना सारखं संकट आलेलं होतं तेव्हा मोदी साहेबांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. म्हणजे वेळ अशी होती की आपली मुलं शेतात जात नव्हती, दार बंद करून बसलेली होती, शेजारणीला वाटीभर साखर देईनाशी झालेली होती. अशा वेळेस मोदी साहेबांनी जगातील 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू ज्वारी तांदूळ देऊन, म्हणजे एखाद्या कुटुंबात जर 5 जण असतील तर 25 किलो गहू ज्वारी तांदूळ आले. अतिशय म्हणजे त्यांनी काय वेळ अशी होती की करोनामुळे माणूस मृत्युमुखी पडतोय का उपासमारीने. मी एवढं रंगून याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा. अशा वेळेस मोदी साहेबांनी आपल्या देशाचे पालक मुखिया आहोत हे सिद्ध केलं. आपल्या प्रत्येकाला गहू ज्वारी तांदूळ पाठवली की घाबरू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. वरण भात खाऊन का होईना तुम्ही नीट राहा, मी तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे. हा संदेश मोदी साहेबांनी पूर्ण जगातल्या 1 नंबरच्या देशातल्या लोकांना दिला. ताप यायचा आपल्याला, आपण प्रोटीनची गोळी घेतो. 4 दिवसांनी डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे. आता जसे आगळगावच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर रोज वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो येतात, तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो असायचे. तरुण मुलं, आपल्या जवळची व्यक्ती, आपल्याला हळहळ वाटायची, मृत्युमुखी करोनाला पडायचे. अशा वेळेस या तापावरचं औषध मोदीजींनी भारतात शोधलं, ते भारतात निर्माण केलं आणि अगदी आपल्या 0 to 18 बाळांना सुद्धा गाव वस्ती तांड्यापर्यंत मोफत पोहोचवलं. तुम्ही विचार करा, 200 रुपये जरी किंमत लावली असती आणि कुटुंबात 5 जण असते तर 1000 रुपये काढून देणं तेव्हा लोकांच्या जीवावर आलं असतं. आजी म्हणाल्या असत्या मला काय होतंय, लेकीला सुनांना घेऊ दे, लेकराला घेऊ दे, मालकांना घेऊ दे, मला काय होत नाही. आणि 200 रुपये वाचवण्याच्या याच्यात त्यांना तर करोना झालाच असता, पण पूर्ण आपलं आगळगाव कंटेनमेंट झोन झालं असतं. म्हणजे एक अतिशय सक्षम नेतृत्व आपल्या देशाचा मुखिया म्हणून करोना सारख्या संकटच्या समयी जगावर आलं होतं. मोदी साहेबांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. अमेरिका सारख्या प्रगत देशांनी सुद्धा 1200 रुपयाला लस त्यांच्या नागरिकांना दिली आणि आपण जर अमेरिकेकडनं लस घेण्यासाठी वाट बघत बसलो असतो तर त्यांनी त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती, नंतर आपल्याला लस दिली असती, तोवर आपले अर्धे जण मृत्युमुखी पडले असते. त्यामुळे आपण तर आपल्या लोकांना दिलीच, पण 100 देशांना ती लस एक्सपोर्ट केली. एक महिला म्हणून मला वाटतं सगळ्यात मला त्यांचा जो निर्णय की का घर घर मोदी घर घर मोदी, तर आम्हा बायकांना 2 गोष्टी पाहिजे होत्या. एक म्हणजे गावात दारूबंदी आणि दुसरा हागणदारी मुक्तता. आज संपूर्ण देश 12,000 रुपये देऊन हागणदारी मुक्त केला. इथं महिला नाही आहेत, पण आम्हा महिलांना किती त्रास व्हायचा. गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं महिलांमध्ये आपल्या भागातल्या, कारण आपली हागणदारी मुक्त गावं कमी होती. मी जबाबदारीने बोलते वाक्य. मोदी साहेब पहिले पंतप्रधान होते देशाचे 75 वर्षांनंतर पुरुष पंतप्रधान, ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि संपूर्ण जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येकाला 12,000 रुपये शौचालयासाठी दिले. आम्हा बायकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण उसाचे पैसे आले तरी मोटरसायकल दारात यायची, पण शौचालय बांधलं जात नव्हतं. त्याचा त्रास आम्हा बायकांना रात्रीची वाट बघावी लागायची आणि घाणीमध्ये आडोशाला जावं लागायचं किंवा पहाटे. एक महिला म्हणून मला त्यांच्या त्या निर्णयाचं सगळ्यात जास्त महत्व वाटतं. मी मोदी साहेबांच्या योजना सांगत बसत नाही. आता तर शिक्षण मुलींचं मोफत झालंय, मुलीच्या लग्नाचं वय 18 वरून 21, पण मला एवढंच म्हणायचंय, देशाने ऑलरेडी ठरवलंय की परत एकदा 3ऱ्या टर्मला मोदीजींना पंतप्रधान करायचं. कोणालाही विचारा की कोणाला कोण देशाचा पंतप्रधान पाहिजे, मग सगळे जण मोदीजी म्हणतात. आणि मोदीजींनी सांगितलंय संसदेमध्ये की येत्या 3 वर्षामध्ये ते आपल्या भारताला 3 नंबरची राज्य म्हणजे आर्थिक अर्थव्यवस्था बनवणार. म्हणजे जपान, जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून भारत 3 नंबरची अर्थव्यवस्था होऊ पाहतोय येत्या 3 वर्षामध्ये, आणि ती मोदींची गॅरंटी आहे, त्यामुळे ती कंप्लीट होणारच.
आणि 2047 साली आपण 1 नंबरची अर्थव्यवस्था जगातली म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशाला मागे टाकून आपण 1 नंबरला जाण्याचा संकल्प मोदी साहेबांनी केलाय। मी तुम्हाला काय सांगते की 1001% मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि मोदी साहेब देशाला आर्थिक सुबत्ता आणण्याकडे विकासाचा फास्ट म्हणजे विकास करून महासत्ता बनवण्याकडे घेऊन जाणार आहे। मग फक्त आपला उमेदवार खासदारकीचा जॅक किंवा टॉमी देतो किंवा कुठेतरी फोन उचलतो, फोन सगळ्यांनाच उचलावं लागतं। ग्रामपंचायतीला उभा राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्याने पण जर फोन उचलले नाही तर पुढच्या वेळेस निवडून येत नाही। पण जॅक आणि टॉमी देण्यासाठी आपल्याला खासदार निवडून द्यायची गरज नाही, खासदाराची वेगळी कामं आहेत। मला हे सांगायचंय मोदी साहेब 1001% पंतप्रधान होणार आहे। देशाची अर्थव्यवस्था 3 नंबरला आणि नंतर 1 नंबरला घेऊन जाणार आहे। हा विकासाचा स्पीड आणि हा विकासाच्या विजनने देश मोदी साहेब मोठं करतील। पण फक्त आपला खासदार जॅक टॉमी देतो म्हणून आपण जर महायुतीचा न निवडून देता दुसरा दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बार्शी आपल्या आगरगाव पर्यंत येणार नाही। त्यामुळे कृपा करून विचार करा की कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं आणि कोणत्या पक्षाला। ही ग्रामपंचायत बऱ्याच वक्त्यांनी माझ्या आधी सांगितलं की ही ग्रामपंचायतीची नगरपालिकेची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली नाहीये। ही औसा निलंगा भूम परंडा वाशी उस्मानाबाद तुळजापूर कळंब बार्शी एवढ्या भागांमधून एक माणूस दिल्लीला पाठवायचा तर संसदेत आणि मोदीजी अमित शहा नड्डा साहेबांकडे आपल्या भागातील प्रश्न मांडू शकेल। मग तो कोण उमेदवार असावा आणि मेन म्हणजे कोणत्या पक्षाचा असावा हा विचार करा आणि मग येत्या 7 तारखेला आपल्या घड्याळासमोरचं बटन दाबा। हात जोडून विनंती काका, मोदी साहेबांसारखा दृष्ट नेतृत्व परत देशाला लाभत नाही। खूप वर्षाच्या तपश्चर्यानंतर आपल्याला असा पंतप्रधान मिळालेला आहे जो विकास चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवण्याबरोबरच गावातील उमऱ्याच्या 50 ते 60% घरकुलं मंजूर करणं आणि जलजीवनच्या माध्यमातून लाखो करोड रुपये प्रत्येक गावाला देऊन गावाचा विकास करण्याचं ध्येय त्यांनी घेतलं। आणि मोदीजींनी संसदेत सांगितलं की म्हणजे त्यांना मागच्या 2 टर्म मध्ये निर्णय घेतले नाही त्याच्यापेक्षा जास्त क्रांतिकारी निर्णय ते या टर्म मध्ये घेणार। ऑलरेडी मागच्या टर्म मध्ये राम मंदिर असतील किंवा 370 कलम आठवणं असेल, अगदी मी तर म्हणेन शौचालय देणं हा पण क्रांतिकारी निर्णय होता। पण 500 वर्ष रामलल्ला टेंट मध्ये होते, एक भव्य मंदिर आज उभं राहिलेलं आहे। हे उमेदवार म्हणतात की जय श्रीराम म्हणा नोकऱ्या लागतात। एक तर ते जय श्रीराम हे आमच्या आस्थेचा प्रश्न आहे, जो देव मानतो त्याला रामाचं अस्तित्व दिसतं, बाकीचं राहू द्या आपण। पण होय जय श्रीराम म्हटल्याने नोकऱ्या लागल्या, कशा लागल्या हे बघण्यासाठी एकदा अयोध्येला जाऊन यावं। तिथं आता चहा टपरीवाला सुद्धा 2 ते 3 हजार रुपये दिवसाला कमवतोय। आज युपीचं अर्थकारण अयोध्येच्या मंदिरामुळे किती सुधारलं हे मी सांगायची तुम्हाला गरज नाहीये। त्यामुळे यांच्या बंपक कळायला पण मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। मला हे बोलायचंय की मोदी साहेब या टर्म मध्ये क्रांतिकारी निर्णय घेणार आहेत, आपल्या देशाला खरंच एका विकासाच्या वाटेकडे घेऊन जाणार आहेत। म्हणून त्यांनी आपकी बार 400 पारचा नारा दिला। 400चं बहुमत हवंय काका त्यांना, 399चा जुगाड त्यांनी केलाय, 400 मी आहे। मग मला मोदी साहेबांना देशाचा विकास करण्यासाठी, मोदी संघाचे हात खंबीर करण्यासाठी आपल्याला आपल्या या धाराशिव मतदारसंघातनं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघातनं या महिलेला हा योगायोग नाहीये की एका महिलेला तिकीट मिळते। मला वाटतं आई देवीचा आशीर्वाद आहे। त्याचं पण त्यांनी रील करून सिंगल केली की ताई म्हणतात देवीने दिलं, जे देवालाच मानायला तयार नाही। हो, मी परत एकदा मीडिया समोर सांगते की मला वाटतंय की माझं तिकीट ह्या भावांनी तर दिलंच, कारण देवेंद्रजींनी सांगितलं होतं सगळ्यांनी एकत्र बसा आणि एक नाव सांगा आणि राजेंद्र राऊत साहेबांनी पुढाकार घेऊन सगळ्या आपल्या भागातल्या आमदारांनी म्हणजे अभिमन्यू पवार साहेब असतील, आपले पालकमंत्री तानाजी सावंत साहेब असतील म्हणजे धाराशिवचे पालकमंत्री, उमरग्याचे
ज्ञानराज चौगुले साहेब असतील, बसवराज पाटील साहेब असतील, रवी गायकवाड सर, संभाजी पाटील निलंगेकर साहेब, अर्चना पाटील साकुलकर, ताई, राणादादा, एवढ्या सगळ्या नेते असताना मला वाटतं माझा, आणि त्यांनी सगळ्यांनी बसून माझं तिकीट डिक्लेअर केलं, पण तरी ते दिल्लीला जावं लागलं आणि दिल्लीला अमित शाह साहेब, नड्डा साहेब, मोदी साहेबांच्या परवानगीने ते तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. मी तुम्हाला का सांगतेय, आणि मी खरं सांगते, मी जेव्हा देवेंद्रजींना तिकीट मिळालं भेटायला गेले तेव्हा देवेंद्रजी म्हणाले, ताई तुमचं तिकीट मोदीजींनी डिक्लेअर केलेलं आहे, तुम्हाला जिंकावंच लागतं आणि तुम्ही जिंकून येणार. मी आपल्या मतदारसंघातल्या मतदारांना हात जोडून विनंती करते, जर एवढं तिकिटाचा खल येऊन तुम्ही बघत होता सागर देवगिरी, आणि जर वरतून मोदीजींनी तिकीट डिक्लेअर केलं असेल तर फक्त महायुतीचा खासदार निवडून दिल्यानंतर आपल्या धाराशिव मतदारसंघाकडे मोदी साहेब, अमित शाह साहेब, नड्डा साहेब किती लक्ष देतील हा विचार करा. हे सगळे आमदार ज्यांचं मी नाव घेतलं, आपल्या बार्शीमध्ये बोलायचं झालं तर राजेंद्र राऊत साहेब आपल्या भागाचा, आगळगावचा विकास करायला, म्हणजे आगळगाव म्हणते कारण मी काय, सगळेजण खंबीर आहेत, फक्त एक अर्चना पाटील फक्त माध्यम आहे. महायुतीचा खासदार निवडून दिला की हे सगळे आमदार ताठपाण्याने हक्काने मोदीजींकडे, अमित शाह साहेब, नड्डा साहेबांकडे जातील आणि आपल्या भागासाठी आपला निधी विकास खेचून आणतील. आपल्या भागातले प्रश्न, आपला टेक्सटाईल पार्क असेल किंवा आपल्या MIDC, वैराग MIDC असेल किंवा बाकी ठिकाणी MIDC. आता मी तुम्हाला माझा 5 मिनिटं राहिले, सॉरी माझ्या लक्षात आलं नाही, मी बाकीचं बोलत नाही. माझं सॉरी राऊत साहेब, मी एवढंच म्हणते नाही, पुन्हा एकदा जास्त वेळासाठी येईल. मी परत हात जोडून विनंती करते आणि एक वाक्य मला नक्की बोलायचं की मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष होते, ते फक्त आलेला निधी टक्केवारी घेऊन पुढे सोडणं. जिल्हा परिषदेत उस्मानाबाद माहिती करून घ्या, 350 कोटीची दरवर्षी आधी मी करत होते. माझ्याबरोबरचे सदस्य इथं बसलेत, 5 रुपये कोणी घेतले नाहीत, पण त्याबरोबर धोरणात्मक निर्णय सुद्धा, म्हणजे आज धाराशिव मतदारसंघात, धाराशिव जिल्हा म्हणजे जिल्ह्यात, महाराष्ट्रात फक्त धाराशिव जिल्ह्यातल्या उपकेंद्रांना डॉक्टर अवेलेबल आहे. गणवेश, मी बाकीचं बोलत नाही, आता वेळ आपल्या राऊत साहेबांना ऐकायचंय. हात जोडून विनंती, येत्या 7 मेला 1 नंबरचं बटन घड्याळ आहे. मी प्रामाणिक प्रयत्न करेन की आपल्या बार्शीमध्ये आता हा प्रश्न तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराला विचारायला पाहिजे की 5 वर्षामध्ये आगळगावसाठी काय उल्लेखनीय किंवा बार्शीसाठी काय उल्लेखनीय कामगिरी केली. मी तुम्हाला शब्द देते आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा सुनेचा शब्द आहे, कारण आम्हाला राजकीय वारसा आहे, उभा काहीतरी ठतूरमतूर बोलून चेहरा लपवून फिरण्यासारखं काम नाही. 5 वर्षांनी मी जेव्हा तुम्हाला आढावा द्यायला येईल तेव्हा 5 तरी कामं बार्शीमध्ये केलेली असतील. उल्लेखनीय हा शब्द तुम्ही वापरला. फक्त माझ्या येत्या 7 मेला घड्याळासमोरचं बटन दाबा. सॉरी राऊत साहेब.